नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता क्रिएटिव्ह चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। आज मी इथे तुम्हाला पोटली बॅग बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी घेतले अस्तरचं कापड, अस्तर आणि मेन फॅब्रिक। तर मी इथे पोटली बॅग कशी बनवली ते तुम्हाला दाखवते। 11 इंच रुंद आणि 7 इंच लांबी घेऊन कापड चौकोनात कापून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यावर चारी बाजूने शिलाई करून घेतली। शिलाई करून झाल्यानंतर मी तिन्ही कापड एकत्र जोडल्यामुळे मी काही अस्तरचं कापड वेगळं ठेवलं नाही। आधीच मी फॅब्रिक एकत्र जोडून घेतलं आणि त्याच्यानंतर मी सेंटरला मध्यभागी एक पॉईंट करून घेतलं आणि पॉईंटपासून अर्धा इंच घेऊन मी 3 इंच रुंदी, जिथे लांबी आपली आहे तिथे 3 इंच एक सरळ रेष मारून घेतली आणि त्याच्यानंतर 2 पॉईंट जोडून घेतले। अशा तऱ्हेने पुन्हा जे मध्यभाग येतो, जे उरलेलं आहे ते दोन्ही साईडने त्याच्या मध्यभागी परत तीच प्रोसेस केली आणि कट मारून घेतले। नंतर मग कट मारून झाल्याच्या नंतरच मी बॅग असे फॅब्रिक जोडून घेतलं एकामेकाला आणि नंतर मग खालचा जो कट आहे तो 1 इंच आधी वरती घेतला आणि खुणा करून मग कापून घेतलं कापड तेवढं आणि त्याच्यानंतर अगोदर मी लेस लावून घेतली वरच्या साईडने, बंद जॉईन करून घेतली। आता पोटलीला रशी जोडतात, पण मी लगेच काय केलं, त्याला जे बंद माझ्याकडे कापड होतं ते लावून घेतलं आणि लेस लावून घेतली आणि चारी बाजूने शिलाई करून घेतली। अशाच प्रकारे मी दुसरी पण बॅग तयार करून घेतली। माझ्याकडे जे ब्लाऊज शिवून उरलेलं कापड होतं त्याच्यात करून घेतली। तर अशा 2 बॅग तयार करून घेतल्या। मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आवडला तर